नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। अर्थशास्त्र इयत्ता 12वी याच्यातून आपण बेसिक मुद्दे समजून घेतो आहोत। आणि आज जे आपल्याला बघायचं आहे ना, आजचा आपला टॉपिक फार महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही बघतायत की आत्ताच अंदाजपत्रक मांडला गेला, ज्याला आम्ही बजेट असं सुद्धा म्हणतो। ओके, हे अंदाजपत्रक नेमकं कशा स्वरूपाचं असू शकतं, अंदाजपत्रकाचे प्रकार काय असतात ते आपल्याला या आजच्या टॉपिकमध्ये बघायचे। थोडक्यात अंदाजपत्रक म्हणजे हा एक सार्वजनिक वित्ताचा भाग आहे, हे आधी लक्षात घ्या। कशाचा? सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स। आणि हा पब्लिक फायनान्स नावाचा टॉपिक राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि इतर विविध परीक्षांना तुम्हाला खूप जास्त गुणांसाठी आहे। याच्यामध्ये आणखी एक मुद्दा असतो तो म्हणजे सार्वजनिक कर्जे। काय म्हणतोय मी? सार्वजनिक कर्ज। हे सार्वजनिक कर्ज जे आहेत नेमकं त्याच्यामध्ये काय असतं, सार्वजनिक कर्ज नेमकं काय भानगड आहे ते सुद्धा आम्हाला या आजच्या सेशनमध्ये समजून घ्यायचंय। थोडक्यात या क्रमिक पुस्तकामधून या कन्सेप्ट आपण आज क्लिअर करून घेऊया। सगळे नवीन मित्र असतील लाईक करा, शेअर करा। STI RCP ऍप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला सगळे बेसिक पासूनचे लेक्चर्स उपलब्ध होणार आहेत। इथे राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, सी, तलाठी सगळे कोर्सेस आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन एकदा डाउनलोड करा। त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला अभ्यासाला मदत होणार आहे। बघा, पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे सार्वजनिक कर्ज। सार्वजनिक कर्ज नेमकं कशाला म्हणायचं? तुम्ही अर्थसंकल्प त्याचं भाषण ऐकलं असेल किंवा त्यामधले मुद्दे वाचले असेल, तेव्हा आहे ना तुम्हाला दोन शब्द येतात, वारंवार येतात। एक म्हणजे अंतर्गत कर्ज आणि दुसरं म्हणजे बाह्य कर्ज। आणि अर्थसंकल्पामध्ये या अंतर्गत आणि बाह्य कर्जाचा फार महत्त्वाचा रोल असतो, हे लक्षात घ्या। आता अंतर्गत कर्ज म्हणजे काय? सरकार कोणाकडून कर्ज घेते? अंतर्गत कर्जामध्ये देशातील नागरिकांकडून घेते, बँकांकडून घेते, मध्यवर्ती बँकांकडून घेते, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र यांच्याकडून जे काही कर्ज घेते सरकार घेते। सरकार घेते, सरकारचं आहे, कारण की आपण सार्वजनिक वित्त बघतोय म्हणजे सरकारचं वित्तीय धोरण बघतोय। यांच्या या म्हणजे नागरिक, बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र यांच्याकडून जे काही कर्ज घेते सरकार, त्याला म्हणायचं अंतर्गत कर्ज। दुसरं, जेव्हा सरकार परकीय देशातील सरकाराकडून, परदेशी बँकांकडून किंवा एखादी परकीय संस्था आहे, एखाद्या देशातली एखादी संस्था आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था आहे जसं की IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, यांच्याकडून जर कर्ज घेत असेल ना, म्हणजे आपल्या देशातून नाही घेते, बाहेरून कुठून तरी घेते, अशा स्वरूपाचं जर कर्ज असेल त्याला आम्ही काय म्हणतोय? बाह्य कर्ज असं म्हणतोय। लक्षात घ्या, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज या बाबी तुम्हाला इथे व्यवस्थित माहीत असणं गरजेचे आहे। आता पुढचा मुद्दा काय दिला आहे? नेमकं दोघांमध्ये तुलना केलेली आहे, तक्ता या ठिकाणी दिलेला आहे। दोघांमध्ये तुलना आहे, तुमची संकल्पना आणखी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे स्पष्ट होईल याच्यातून। अंतर्गत कर्ज जे आहे ना ते देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये उभारले जाते। बाह्य कर्ज जे आहे का ते देशाबाहेरील अर्थव्यवस्थेमधून उभारले जाते। ओके, हे देशाच्या अर्थव्यवस्थेतून आणि हे देशाबाहेरील अर्थव्यवस्थेतून। पुढे अंतर्गत कर्ज हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपामध्ये असतं। ते सक्तीचंही असू शकतं, इथे मुद्दा फार महत्वाचा आहे। बाह्य कर्ज हे तर ऐच्छिक असणार, तुम्हाला वाटलं, मात्र इथे सक्तीचं सुद्धा असू शकतं। हा मुद्दा इथे महत्वाचा आहे। हे देशी चलनामध्ये असणार आहे, आपल्या देशामध्ये, हे परकीय चलनामध्ये असणार आहे। त्याच्यानंतर व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचे, सरळ आपला देश आहे, आपल्या देशामधलं सरकार आहे, तिथे मॅनेजमेंटला जास्त म्हणजे प्रॉब्लेम येणार नाहीये। मात्र इथे हे व्यवस्थापन करणे याचं जास्त गुंतागुंतीचं असणार आहे, कारण की वेगळ्या एखाद्या देशाकडून घेतोय आपण किंवा वेगळ्या एखाद्या संस्थेकडून घेतोय, म्हणजे इथे व्यवस्थापन जे आहे थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं, क्लिष्ट स्वरूपाचं असू शकतं। अंतर्गत आणि बाह्य कर्ज या ठिकाणी तुम्हाला कळालंय। आता आपल्याला कळालंय की नाही कळालं याच्यासाठी इथे एक लहानसा प्रयोग दिलाय की वर्गीकरण करता आलं पाहिजे तुम्हाला, की अंतर्गत कर्ज कोणतं, बाह्य कोणतं। बघा, शासन आपल्या नागरिकांना रोख्यांची विक्री करतंय, कोणत्या प्रकारात जाईल? पाणी पुरवठ्याच्या तरतुदीसाठी शासन जागतिक बँकेकडून कर्ज घेते, कशामध्ये जाईल? व्यापारी बँकेकडून शासन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कर्ज घेते, बघा व्यापारी बँका।
त्याच्यानंतर मुंबईच्या मेट्रो प्रकल्पासाठी भारत सरकार जागतिक बँकेकडून कर्ज घेत आहे किंवा IMF कडून घेत आहे असं म्हणूया. सरळ येईल तुमच्या लक्षात की इथे रोख्यांची विक्री म्हणजे हे अंतर्गत स्वरूपातलं कर्ज आहे. इथे जागतिक बँक म्हटलं की इथे सरळ बाह्य स्वरूपातलं कर्ज आहे. व्यापारी बँक आहे, अंतर्गत स्वरूपाचं कर्ज आहे. इथे सुद्धा जागतिक बँक आहे म्हणजे इथे बाह्य स्वरूपाचं कर्ज आहे. अंतर्गत आणि बाह्य कर्जातला फरक तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेला असावा. पुढे आपण जातोय. राज्याचं वित्तीय धोरण नेमकं आम्ही कशाला म्हणतो अशा स्वरूपाचा एक मुद्दा आहे. वित्तीय धोरण, फिस्कल पॉलिसी हे शब्द तुम्ही ऐकले असतात. राज्याचं म्हणजे राज्य म्हणजे इथे काही हे जे स्टेट हा शब्द आहे हा काही तुमच्या महाराष्ट्र राज्यासाठी नाही वापरलेला, हे लक्षात घ्या आधी. राज्य म्हणजे देशाला राज्य म्हटलं जातं. भारत हे एक स्टेट आहे, एक राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीमध्ये आणि कर दरामध्ये बदल करत असतं का, ते बदल करण्याचं साधन म्हणजे राज्याचं वित्तीय धोरण. बघा म्हणजे दरवर्षी जो अर्थसंकल्प सादर होतो त्याच्यामध्ये टॅक्सेशन मध्ये काही बदल केले जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन पद्धतीचे जे कर आहेत. प्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्सचे स्लॅब वगैरे बदलवले जातात. यावर्षी बदलवले गेले का 2022 याच्यात नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की जसे होते तसेच आम्ही ठेवलेले आहेत, बदल नाहीये मागच्या 4-5 वर्षामध्ये. अप्रत्यक्ष कर याच्यात आम्ही GST सारखा कर धरतो आहे, याच्या रेटमध्ये सुद्धा सारखे बदल होत असतात. हे बदल करणं, करामध्ये बदल करणं. आणि दुसरं खर्च पातळीमध्ये आमचा खर्च कोठे करायचा, किती करायचा, कोणत्या सेक्टरवर खर्च करायचा, आम्हाला सौर ऊर्जेवर किती खर्च करायचा, आम्हाला ऍग्रिकल्चरवर किती करायचा, आम्हाला सार्वजनिक बांधकामावर किती करायचं, ही खर्च पातळी, ही कर दर याच्यामधले बदल. आणि कशासाठी, देशाची अर्थव्यवस्था आम्हाला कंट्रोल करायची आहे, आम्हाला ज्याच्यातून काहीतरी प्रभावशाली साध्य करायचंय, त्याच्यासाठी या ठिकाणी हे राज्य वित्तीय धोरण असतं. महत्वाचं आहे. हे धोरण सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत असतं. बघा सार्वजनिक खर्च म्हणजे तुमचा सरकारचा खर्च किती आहे, एक्सपेंडिचर नेमका कशावर होतो आहे, सरकारचं उत्पन्न काय आहे, इन्कम नेमकं काय आहे. म्हणजे थोडक्यात शासनाने राबवलेलं वित्तीय धोरण हे राज्य वित्तीय धोरण असतं शासनाचं. मग ते केंद्र सरकारचंही असू शकतं, ते राज्य सरकारचंही असू शकतं. त्याला राज्य वित्तीय धोरण असं आपण म्हणत असतो. वित्तीय प्रशासन म्हणजे नेमकं काय, मग प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, शासनाच्या उत्पन्न खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी जी आहे का त्याला वित्तीय प्रशासन म्हणतात. बघा लहान लहान मुद्दे हे तुम्हाला कोणत्याही क्लासमध्ये शिकवले जात नाही, कारण हे बेसिक आहे, हे स्टेट बोर्ड आहे, हे आपण शिकवतोय. मित्रांनो उत्पन्न, खर्च आणि कर्ज, बघा 3 गोष्टी आहे. शासनाचं इन्कम, शासनाचा एक्सपेंडिचर, शासनाचा डेट. हे सुरळीत आणि कार्यक्षम त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या सगळ्या बाबी व्यवस्थितपणे मांडल्या गेल्या पाहिजे. त्याच्यासाठी जे काही चाललंय का त्याला म्हणायचं वित्तीय प्रशासन. ओके, मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी हे मुद्दे व्यवस्थितपणे लक्षात येत असतील. नोट डाऊन करून घ्या, नोट्स काढायला शिका, कारण हे जर केलं बेसिक ना मग अर्थव्यवस्था तुम्हाला सोपी जाते, अर्थशास्त्र तुम्हाला समजायला सोपं जातं. मग यामध्ये प्रशासनामध्ये सर्वसमावेशक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अंदाजपत्रकांची तयारी व अंमलबजावणी या सगळ्या बाबींचा समावेश होतो. आता शासकीय अंदाजपत्रक कशाला म्हणायचं, मग बघा जे की मांडलं गेलं, राज्याचं मांडलं जातं, देशाचं मांडलं जातं, सरकारी बजेट आपण त्याला म्हणू शकतो. ओके, अर्थसंकल्प नेमका काय, तर अर्थसंकल्प हे वित्तीय प्रशासनाचं एक साधन आहे. लक्षात घ्या, वित्तीय प्रशासना अंतर्गत अर्थसंकल्प येतोय. म्हणजे हे लहान लहान बाबी या समजून घेणे गरजेचे. यालाच तर म्हणतात मग कन्सेप्ट. आम्ही फक्त गोकंपट्टी करतो, त्याच्या पुढे जातो एक पाऊल. बघा आता अर्थसंकल्पामध्ये काय, राज्याचे सर्व आर्थिक व्यवहार जे का ते नियंत्रित केले जात आहेत. आगामी वर्षामधील अपेक्षित प्राप्ती, त्याच्यानंतर नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक हे आम्हाला माहित असलं पाहिजे की आम्हाला प्राप्ती किती होणार आहे वर्षभरामध्ये, आम्हाला टॅक्स असेल, इतर इंटरेस्ट असेल, किती पैसा येतोय आमच्याकडे, आमच्या देशाकडे, आणि आम्ही तो कुठे किती खर्च करतोय, हे सगळं एका ठिकाणी असं व्यवस्थितपणे मांडणे म्हणजे अंदाजपत्रक. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचे एक आर्थिक वर्ष असतं. आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची या ठिकाणी तरतूद आहे, हेही तुम्हाला माहित असावं. शासकीय अंदाजपत्रक
कलम 112, राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये अंदाजपत्रक, त्याला शब्द अंदाजपत्रक वापरलेला नाहीये, वार्षिक वित्तीय विवरणपत्र, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट नावाचा शब्द आहे त्याला. ओके, ते लक्षात घ्या. त्या गोष्टी आपण याच्या आधी बघितलेल्या आहेत. आणि या ठिकाणी भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकामध्ये 7 अंदाजपत्रकीय दस्तऐवजाद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहार जो आहे का त्याचं त्या ठिकाणी तपशीलवार वर्णन केलेलं असतं. मग आता हा अंदाजपत्रक शब्द आला कुठून? बेसिक एकदम पायाभूत स्वरूपाचं हे नॉलेज आहे. बजेट हा शब्द आहे. अंदाजपत्रकाला आम्ही काय म्हणतो? बजेट. फ्रेंच भाषेतून आलेला हा शब्द आहे. BUDGET, बजेट. बजेटी पासून आला हा शब्द, बजेटी. BOUGETTE. आता बजेटी म्हणजे काय? पिशवी किंवा त्याला पॉकेट किंवा थैली असंही आम्ही म्हणतो. मग याच्यात काय? सरकारच्या आर्थिक धोरणांविषयीचा तपशील आहे. बघा, अंदाजपत्रक म्हणजे सरकारच्या आर्थिक धोरणांविषयीचा तपशील. मग याच्यामध्ये सर्व आर्थिक योजना आहे किंवा सर्व वित्तीय धोरणं आहे, सरकारी महसूल आहे, सरकारी खर्च आहे, या सगळ्या बाबी तुम्हाला इथे माहीत असल्या पाहिजे. काय? अंदाजपत्रक. अंदाजपत्रकाबद्दल फ्रेंच शब्द आहे बजेटी, या शब्दापासून तो आलेला आहे, हे तुम्हाला माहित असावं. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी बजेट म्हटलेलं नाहीये. बघा, इथे स्पष्ट केलंय तुम्हाला वार्षिक आर्थिक विवरण असं या ठिकाणी म्हटलंय. मुद्दे किती कामाचे, मुद्दे महत्वाचे, या ठिकाणी नोट डाऊन करा, नोट्स काढत चाला. आता अंदाजपत्रकाचे प्रकार कोणते पडतात? टाइप्स ऑफ बजेट. महसुली अंदाजपत्रक, भांडवली अंदाजपत्रक. अंदाजपत्रकातील तरतुदींचे महसुली आणि भांडवली असे वर्गीकरण या ठिकाणी केले जाते, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर महसुली अंदाजपत्रक कशाला म्हणायचं? महसुली अंदाजपत्रक कशाला म्हणायचं? महसुली अंदाजपत्रक या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये महसुली उत्पन्न, रेव्हेन्यू हा शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये. काय? रेव्हेन्यू. त्याच्यामध्ये महसुली उत्पन्न सुद्धा आहे आणि महसुली खर्च सुद्धा आहे महसुली अंदाजपत्रकामध्ये. महसुली प्राप्तीचे विभाजन. आता ही महसुली प्राप्ती, उत्पन्न म्हणजेच प्राप्ती. बघा, मग ही जी प्राप्ती आहे ना, ही प्राप्ती पुन्हा 2 भागामध्ये डिवाइड आहे. म्हणजे याच्यामध्ये एक करापासून होणारे जे काही उत्पन्न आहे ते, आणि दुसरं कराच्या व्यतिरिक्त होणारं उत्पन्न. 2 गोष्टी. कर उत्पन्नामध्ये काय काय? तर मग करामध्ये नेमकं कोणतं उत्पन्न आहे? उत्पन्न कर, कंपनी कर यासारखे. म्हणजे याच्यात तुम्हाला सांगितलं मी, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्या बाबी येत आहेत. महसुली खर्चामध्ये करेतर उत्पन्नामध्ये काय येतं? इथे बरेच जण कन्फ्युज होतात की करेतर म्हणजे काय. तर कर्जावर जे काही व्याज भेटतंय ना, आम्हाला, आम्ही कोणाला तरी कर्ज दिलंय बाबा, एका देशाला कर्ज दिलंय, त्याच्यावर जे इंटरेस्ट भेटतंय ते करेतर उत्पन्नामध्ये. गुंतवणूक केली कुठेतरी, त्याच्यावर जो काही डिव्हिडंड भेटतोय, लाभ भेटतोय, ते सुद्धा करेतर उत्पन्नामध्ये. राज्यांना काही अनुदान दिले, काही सहाय्य दिलेलं आहे, त्याच्यातून आम्हाला काही इन्कम होत असेल, त्याला आम्ही काय म्हणतो आहे? करेतर उत्पन्न म्हणतो आहे. या बाबी याच्यात येत आहेत. महसुली उत्पन्नामध्ये कर उत्पन्न आणि दुसरं करेतर उत्पन्न, असे 2 प्रकार लक्षात ठेवायचे महसुलीमध्ये. आता दुसरं जे असतं ते म्हणजे भांडवली. बघा, 2 शब्द महत्वाचे. भांडवली, कॅपिटल. कॅपिटल बजेट म्हणूया आपण याला. भांडवलीसाठी कॅपिटल हा शब्द वापरला जातो. भांडवली अंदाजपत्रकामध्ये भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च या ठिकाणी मांडलेले असतात. सरळ उत्पन्न आणि खर्च दोन्हीमध्ये तेच आहे. मात्र याच्यामध्ये नेमकं काय? भांडवली उत्पन्नामध्ये काय? मध्यवर्ती बँका, लोकांकडून घेतलेले कर्ज, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समभागाची विक्री करून मिळालेलं उत्पन्न. बघा, भांडवलीमध्ये काय काय येते? मध्यवर्ती बँका आणि लोकांकडून घेतलेली ही कर्ज, जे का कर्ज भांडवली उत्पन्नात. या बरेच जण इथे कन्फ्युज होतात. आम्ही जे कर्ज घेतोय ते म्हणजे भांडवली उत्पन्न, कारण ते आम्ही कशासाठी घेतोय माहिती आहे का? काहीतरी त्याच्यापासून आम्हाला कायमस्वरूपी निर्माण करायचं आहे, आम्ही ती गुंतवणूक करतोय. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समभागाची आम्ही विक्री करतोय, त्याच्यातून जे काही उत्पन्न मिळवतोय ना, ते सुद्धा भांडवली उत्पन्नामध्ये येते. ही मुद्दे महत्वाचे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे समभाग आम्ही विकतोय, भांडवली उत्पन्न आहे. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये काय येतंय? भांडवली उत्पन्नामध्ये विदेशी शासनाकडून किंवा संस्थेकडून मिळालेले कर्ज भांडवलामध्ये येतात. विशेष ठेवी सुद्धा भांडवली उत्पन्नामध्ये येतात, हे लक्षात घ्या. आता भांडवली खर्च म्हणजे नेमकं काय हो? भांडवली उत्पन्न आम्हाला कळलं की कर्जांपासून मिळतंय, बरेच बाबी आहेत. खर्च करतोय म्हणजे काय करतोय आम्ही? भांडवली शासनाच्या विकास प्रकल्पावर जे काही खर्च होतात, काही मोठे मोठे रस्ते, धरणं, हे जे काही विकास प्रकल्प आहे ना, प्रोजेक्ट, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, त्याच्यावरचा खर्च भांडवली खर्च आहे. इन्व्हेस्टमेंट भांडवली खर्च आहे. राज्य शासनाला म्हणजे शासकीय कंपन्या, महामंडळे यांना जे काही आम्ही कर्ज देतोय का, तो सुद्धा भांडवली खर्च आहे. कर्ज देणे हा सुद्धा भांडवली खर्च आहे. कर्ज घेणे
हे भांडवली उत्पन्न आहे, लक्षात घ्या. कर्ज हा शब्द भांडवलाशी जोडा. याशिवाय मग सामाजिक सामुदायिक विकासावरील खर्च, त्याच्यानंतर संरक्षण सर्वसाधारण सेवावरील खर्च, या सगळ्या बाबी सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय या भांडवली खर्चामध्ये येत आहेत. आता पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, हे 3 अंदाजपत्रकाचे प्रकार आम्हाला माहित असले पाहिजे. बजेट 3 पद्धतीचं बजेट असू शकतं, तुम्ही कुठेही जा 3 पद्धतीचं बजेट असू शकतं. अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजानुसार सार्वजनिक खर्च आणि उत्पन्न याच्या अंदाजपत्रकीय तरतुदी निरनिराळ्या पातळीवर असणे गरजेचं असतं. यानुसार शासकीय अंदाजपत्रकाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे समतोल अंदाजपत्रक, दुसरं म्हणजे शिल्लकीचे अंदाजपत्रक, तिसरं म्हणजे तुटीचे अंदाजपत्रक. यांना मी असं लिहिलं, समतोल म्हणजे इथे बरोबरीचं, उत्पन्न आणि खर्च समान आहे, एकदम सोप्या भाषेत सांगतो, पुढे आपण बघणार आहे. शिल्लकीचं म्हणजे इथे उत्पन्न जास्त आहे, हे उत्पन्न जास्त आहे, खर्च कमी आहे. इथे खर्च 90च आहे, उत्पन्न 100 झालं, खर्च 90 झाला, 10 रुपये काय राहिली, शिल्लक राहिली. इथे 100 उत्पन्न आहे, 100 खर्च आहे, शिल्लक 0 आहे. ओके. आणि तुटीचं अंदाजपत्रक, इथे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. ओके. म्हणजे इथे उत्पन्न झालं 100 पण खर्च 110 आहे, 10 रुपये तुटे. असे हे 3 प्रकार असतात. नेमकं काय याला थोडंसं आपण आपल्या पुस्तकाने काय म्हटलंय, आपल्याला क्रमिक पुस्तकामध्ये स्टेट बोर्ड काय म्हणतं, याला काय शब्दप्रयोग वापरताय ते बघूया. समतोल कशाला म्हणतात ते, ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न, बघा महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च दोन्ही बाबी समान आहे का, याला आम्ही म्हणतोय समतोल. इथे महसुली हा शब्द प्रयोग केलाय. सरकारी महसूल बरोबर सरकारी खर्च हे जे तुम्हाला म्हणलं मी बरोबर, इथे याच्यातला मर्म आहे असं आपण म्हणूया. समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना कोणी मांडली, तर ती मांडली ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथवरचा आपण एक प्रश्न बघितला होता काल परवाच्या आपल्या सेशनमध्ये. सनातनवादी हे अर्थशास्त्रज्ञ यांनी समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना मांडली. या अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम तटस्थ असल्याचं त्यांनी मांडलं, काही परिणाम होत नाहीये. म्हणून ॲडम स्मिथ यांचं म्हणणं आहे की सगळ्यात चांगलं अंदाजपत्रक कोणतं, तर समतोल. बेस्ट सर्वोत्तम अंदाजपत्रक कोणतं, ॲडम स्मिथच्या मते ते समतोल अंदाजपत्रक आहे. मात्र पुढे दृष्टिकोन बदलत गेले. आधुनिक अर्थशास्त्रज्ञ जे की म्हणतात की समतोल अंदाजपत्रक हे सगळ्याच वेळेस योग्य ठरतील असं नाहीये. आधुनिक शासन कल्याणकारी संस्था आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आधुनिक शासन कल्याणकारी आहे, म्हणून खर्चाची पातळी उत्पन्न पातळीच्या प्रमाणात ठेवणे शक्य नसतं. थोडक्यात यांचा भर कशावर, खर्च वाढवा. तुमचं उत्पन्न जर 100 आहे ना, तुम्ही 120चा खर्च करा, हे 20 रुपये ना व्याजाने घ्या, कर्ज घ्या. तुम्हाला आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये तेव्हा तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही म्हटले माझ्या खिशामध्ये 10 रुपये, मी 10 रुपयाचं काम करतो, नाही चालणार. 10 रुपये ना 12 रुपयाचं काम करा, 2 रुपये कर्ज घ्या, नंतर फेडा, तेव्हा विकास आहे असं या आधुनिक अर्थशास्त्रज्ञ म्हणतायत. मला वाटतं तुम्हाला कळत असेल काय म्हणायचं आहे. मग त्याच्यातून काही बाबी आल्या पुढे, त्या बघूया आपण. पुढचा मुद्दा आहे तो शिल्लकीचं अंदाजपत्रक. म्हणजे इथे काय माहिती का, शासनाची जी प्राप्ती आहे का ती खर्चापेक्षा अधिक आहे, इन्कम जास्त आहे. ओके. अपेक्षित सरकारी प्राप्ती त्याच्यापेक्षा खर्च हा कमी आहे, प्राप्ती जास्त आहे, त्याला आम्ही शिल्लकीचं अंदाजपत्रक असं म्हणतोय. काय म्हणतोय त्याला आम्ही, शिल्लकीचं अंदाजपत्रक असं म्हणतोय. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जर बघितलं, हे शिल्लकीचं अंदाजपत्रक कधी, मुख्यत्वे कोणत्या सिच्युएशनमध्ये, तर आर्थिक तेजीच्या कालखंडात, जेव्हा बाबा मंदी नाहीये, एकदम तेजी आहे, त्यावेळेस असं अंदाजपत्रक उपयुक्त ठरतं. तेजीच्या काळात, आर्थिक तेजीच्या काळामध्ये रोजगार पातळी जरी जास्त असली तरी किंमत वाढी असतात. आर्थिक तेजी म्हणजे किंमत वाढ आहे, रोजगारही वाढतोय मात्र भाव वाढलेले. विशेषतः कमी अधिक प्रमाणामध्ये स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या हितासाठी याचं नियंत्रण करण्याची अवस्था त्या ठिकाणी आवश्यकता असते, हे लक्षात घ्या. प्रभावी मागणीची पातळी घटवून किंमत वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही शिल्लकीचं अंदाजपत्रक वापरतो. सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे हे. संकल्पना याला म्हणतो आपण की शिल्लकीचं अंदाजपत्रक केव्हा कामाचं आहे, तुटीचं अंदाजपत्रक केव्हा कामाचं आहे, समतोल अंदाजपत्रक केव्हा कामाचं आहे, ते कळायला पाहिजे. फक्त हे प्रकार कळून ते तर सगळ्यांनाच कळणार आहे. जेव्हा भाव वाढ होते, जेव्हा तेजी आहे का, तेव्हा हे अंदाजपत्रक आणावं. यासाठी करामध्ये वाढ केली जाते, शासकीय उत्पन्नामध्ये वाढ करून लोकांची खरेदी शक्ती त्या ठिकाणी कमी केली जाते. कर वाढवायचे म्हणजे लोकांकडे फार पैसा झालाय ना, टॅक्सेशनचा रेट वाढवून टाका, लोकांकडचा पैसा काढून घ्या. इथे या शिल्लकीच्या अंदाजपत्रकात ते केलं जातं. त्याच्यातून मागणी कमी होते, किंमत पातळी घटते आणि भाववाढीची स्थिती नियंत्रणात येते. बघा, म्हणजे हे भाववाढीवरचा हा उपाय म्हणून आम्ही शिल्लकीच्या अंदाजपत्रकाकडे बघू शकतो.
मात्र तेजी व्यतिरिक्त इतर परिस्थितीत सुद्धा हे शिल्लकीचं अंदाजपत्रक वापरलं जाऊ नये असं म्हटलंय, कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी आणि कमी पातळीतील उत्पादन स्थिती निर्माण होऊ शकते. फक्त तेजीच्या परिस्थितीमध्ये शिल्लकीचं अंदाजपत्रक वापरावं, अन्यथा बेरोजगारी आणि मग तुमची कमी पातळीवरील उत्पादन क्षमता ती प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे तुटीचं अंदाजपत्रक. काय तुटीचं अंदाजपत्रक? बघा, जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती ही खर्चापेक्षा कमी आहे, प्राप्ती कमी आहे, खर्च जास्त आहे, प्राप्ती कमी आहे, त्याला म्हणायचं तुटीचं अंदाजपत्रक. आता हे मंदीच्या काळामध्ये बघा, मंदीच्या काळामध्ये तुटीचं अंदाजपत्रक हे उपयुक्त ठरू शकतं. या जोड्याच लावून घ्या तुम्ही. सरकारी प्राप्तीपेक्षा खर्च जास्त आहे, तुटीचं अंदाजपत्रक. तुटीचं अंदाजपत्रक केव्हा उपयुक्त आहे? जेव्हा मंदी आहे तेव्हा. आर्थिक मंदीच्या काळामध्ये सर्व आर्थिक व्यवहार हे कमी पातळीमध्ये होत असतात, त्यामुळे बेरोजगारी निर्माण होते आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी कर्ज व तुटीच्या अर्थ भरण्याद्वारे शासकीय खर्चामध्ये वाढ केली जाते. तुटीचं अंदाजपत्रक काय करते? खर्च वाढवत आहे, खर्च वाढवते, पैसा मार्केटमध्ये टाकतंय, याच्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढते, रोजगार वाढतायत. लक्षात घ्या, म्हणजे अंदाजपत्रकाचे प्रकारे म्हणजे काय, त्याच्या मागचं लॉजिक लक्षात घ्या. त्यातून गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतंय आणि आपण जर बघितलं तर आधुनिक काळामध्ये तुटीचं अंदाजपत्रक हा एक चांगला ऑप्शन म्हणून पुढे आलेला आहे. तुटीचं अंदाजपत्रक भारतासारखं विकसनशील देश असेल, आर्थिक विकासासाठी तुटीचं अंदाजपत्रक सातत्याने वापरतोय. म्हणजे उद्या तुम्हाला प्रश्न जर आला की भारतामध्ये आता मुख्यत्वे कोणत्या अंदाजपत्रकाचा स्वीकार केला जातो, तर तुटीच्या अंदाजपत्रकाचा. मुद्दे तुमचे या ठिकाणी व्यवस्थित झाले असणार आहे. आता पुढचा मुद्दा येतो की अर्थसंकल्प का मांडायचा? काय महत्व काय अर्थसंकल्पाचं? कशासाठी मांडावं लागतो? जर नाही मांडला तर काय बिघडणार? असा प्रश्न पडू शकतो ना. केंद्रीय अंदाजपत्रक आता तुम्ही बघितलं 1 फेब्रुवारीला मांडलं गेलं अर्थमंत्र्यांकडून. का मांडायचं ते? कारण अनेक मार्गांनी त्यांचा लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर प्रभाव होतो. कोणत्या अंदाजपत्रकामधला कर हा या ठिकाणी सर्वाधिक रोचक असा भाग असतो. करामुळे उद्योगाचे आणि व्यक्तीचे भवितव्य निश्चित होत असते. अंदाजपत्रकामध्ये मांडलेल्या करांच्या दरावर करदात्यांचा खर्च योग्य उत्पन्न व तळीवर अवलंबून असतो. बघा, कराला फार महत्व आहे. पुढे संरक्षण, पायाभूत सुविधा, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, कुठे किती पैसा गेला आला, आपण म्हणतो ना काय महाग झालं काय स्वस्त झालं. टॅक्सेशनवर कशावर कर लावला, जीएसटी कशावर वाढवला, त्या वस्तू महाग होतील. जीएसटी ज्याच्यावर कमी केला त्या वस्तू कमी होतील, स्वस्त होतील. आणि हे कुठून ठरतं? मुख्यत्वे आता काय झालं, थोडंसं आधी जे कॉर्पोरेट टॅक्स वगैरेचा प्रकार होता किंवा अप्रत्यक्ष कराचा, सध्या थोडंसं हे झालेलं आहे, बदल झाला. जीएसटी काउन्सिलला पॉवर दिल्या गेल्या, टॅक्स रेट मध्येच बदलतायत. आधी कसं होतं, एकदा टॅक्स रेट बदलला त्या पुढच्या अर्थसंकल्पातच तो बदलला जायचा. कंपनी कर असेल किंवा संपत्ती कर असेल, त्याच्यामुळे अर्थसंकल्पामध्ये टॅक्सला फार महत्व होतं. मात्र तुम्ही जर बघितलं ना 2022चा अर्थसंकल्प मी खूप चांगला अभ्यासला, तुम्हालाही त्याच्यावर लेक्चर बनवलं. एक मुद्दा मला या ठिकाणी लक्षात आला की आता सध्या हे टॅक्स, आता एकतर इन्कम टॅक्समध्ये काही बदल केला नाही मागच्या 3-4 वर्षापासून, त्याच्यामुळे तिथलचा कुठेतरी तो परिणाम ते कमी होतो आहे. अप्रत्यक्ष कर जे जीएसटी वाढ किंवा इतर इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये वाढ ही तुमचं काउन्सिल करून घेते. म्हणजे डेली बदल होत आहेत ते 2-4-15 दिवसाला, महिनाभराला. त्याच्यामुळे अंदाजपत्रकामधला ते कराचा जो इफेक्ट म्हणतोय का आपण, तो कुठेतरी कमी होतोय. माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मत काय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. ज्यांना कळतंय त्यांना ते नोंदवता येईल, ज्यांच्या डोक्यावरून जाईल त्यांचा काही विषय नाही. बघा, शासकीय खर्चाचा नागरिकांच्या जीवनावर परिणाम होतो, अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, कारण देशाच्या आर्थिक धोरणाचे माध्यम म्हणून त्याचा शासन वापर करत असतं. आता या अंदाजपत्रकाचं महत्व जर आणखी बघायला गेलं आम्ही, तर काय होतं अंदाजपत्रकामुळे? काय होतंय, देशातील जे उत्पादन आहे ना त्या उत्पादनाचा आकार, उत्पन्नाचा आकार, वितरण, त्याचबरोबर मानवी व भौतिक संसाधनाचा उपभोग याच्यावर त्याचा परिणाम होतो आहे. या अंदाजपत्रकातून जे काही शासनाने घेतलेले निर्णय आहे त्याचा परिणाम उत्पादनावर होतोय, एकूण उत्पन्नावर होतोय, उत्पन्नाच्या वितरणावर होतोय, मानवी आणि भौतिक साधन सामग्रीवर होतो आहे. बघा, जे बजेट आहे ना त्याचा या सगळ्या बाबींवर परिणाम होतोय. आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराचं महत्व आणि व्याप्ती आपण बघतोय की गेल्या 100 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्याच्या तफावत होत गेलेली आहे. या बाबी आपल्याला लक्षात येत आहेत आणि हे अंदाजपत्रकाचे इफेक्ट आहेत. अशा पद्धतीने सार्वजनिक वित्तावर आपण 3 लेक्चर्स घेतलेले आहेत या 12वीच्या पुस्तकावरचे. सगळे लेक्चर्स तुम्हाला आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला तुमच्या कोर्सेसमध्ये उपलब्ध आहे. राज्यसेवेचा कोर्स आहे, कंबाईन ग्रुप बीचा आहे, ग्रुप सीचा आहे, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, इतर सगळे सरळ सेवा भरतीचे कोर्सेस त्या ठिकाणी आहे. STI RCP ॲप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, डाउनलोड करा. या सगळ्या PDF ज्या आहेत ना क्रमिक पुस्तकाच्या, या सुद्धा तुम्हाला या ॲप्लिकेशनवर भेटणार आहे.
चला तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.